नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. सकाळी उठून आम्ही तयार झालो आणि निघालो बाहेर. आणि इथला सांगितलं होतं आम्ही कुठे चाललो होतो. तो एकदम एक्सायटेड होता कुठे जायचं. आम्ही खाली आलो, आम्ही गाडीजवळ, गाडी थोडीशी पोचली, आम्ही सगळे गाडीत बसलो आणि निघालो भुर्र. आम्ही सगळे चाललो आमच्या गावाला, म्हणजे माया गावाला, मान्याला. तर चाललो होतो, मस्त गाडी चालवत होतो आणि आमचा कॅमेरामॅन फोटो काढत होता, व्हिडिओ काढत होता आणि पोहोचलो आम्ही माण्या फाट्याला. बघा माना फाटा किती सुंदर दिसतोय. जसंच गावात एंटर झालो ती फिलिंगच अलग होती. एकदम थंडावा, हिरवगार वातावरण एकदम मस्त दिसत होतं. तसं गावाला मी एखाद वर्षानंतर येतोय तर मला तशी फिलिंगच खूप छान वाटत होती. एकदम मस्त वाटत होतं. मग काय आम्ही पोहोचलो आमच्या गावाला, गाडी पार्क केली आणि निघालो आमच्या घराकडे. घरी जाता जाता खूप काही कचरा धुळला, पण वातावरण एकदम मस्त होतं. चाललो हळूहळू हळूहळू आमच्या छोट्या छोट्या गल्ल्यातून चाललो होतो आम्ही घराकडे. घरी पोचल्याच बघितलं चुलीवर मस्त भात ठेवला होता शिजवायसाठी. एकदम मस्त. चुलीचं जेवण खाल्लंय का तुम्ही? खूप मस्त लागतं. नंतर निघालो थोडा बाहेर, आलो मार्केटमध्ये. इथे भाजीपाला मार्केट बसतो. नंतर हे आमचं दुकानात परीचा फोटो लावला होता, तिथे आम्ही थोडंसं बघितलं. दुकान बंद होतं. मग माना ग्रामपंचायत जवळ आलो, तिथे थोड्या लोकांना भेटलो, बघितलं. नंतर आम्ही आलो शेतीकडे जायसाठी. शेतीकडे जाताना आम्हाला लागतं मधात नदी. तर आम्ही गाडी पहिलेच पार्क केली होती आणि सगळे फॅमिली पूर्ण चाललो होतो नदीतून शेतीकडे. नदीतून जाताना एकदम थंडगार पाणी होतं, एकदम थंड थंड पाणी. नदी क्रॉस करत होतो, मस्त चिखल पण होता ना. आम्ही मस्त फोटो काढले, मजा केली आणि क्रॉस केली नदी. तर पाय भरले होते तर थोडं आम्ही विदाऊट चप्पल घालून चाललो होतो. नंतर मग छोटी एक नदी होती, तिथे आम्ही आमचे पाय धुतले. बघा गावाकडे आल्यावर मस्त गाय वासरू सगळं दिसतं. आणि आमचं शेत थोडंसं टेकड्यावर होतं, तर हा शॉर्टकट रस्ता होता. तर आम्ही नदीत पाय धुतले आणि चढलो पहाड. चढत होतं खूप थकलो होतो, पण मजा पण तेवढीच येत होती. ह्या आमच्या वहिनी आम्हाला रस्ता दाखवत होते पहाडाचा. मग आम्ही चाललो दोघं, मी एकटा चाललो आणि आमची वाईफ मागे राहिली. नंतर चाललो मी तर समोर आलो, पण ही मागे राहिली होती. खूप पहाड होता, खूप दम लागला तिला, तर ती हळूहळू येत होती. बघा किती दूर आहे, किती आरामात येत आहे, एकदम हळूहळू. नंतर आम्ही पाऊल वाटेने निघालो. रस्ता छोटा होता पण खूप मजा येत होती. गावात एक खासियत असते की पाऊल वाट असतं गावाकडे फिरताना. मग आम्ही जात होतो, तिथे एक झोपडी होती, तिथे सगळ्यांनी फॅमिलीने रेस्ट घेतला. तिथे लहान लहान कुत्रे होते, तर आमचा अन्वित त्या कुत्र्यांसोबत खेळत होता, मजा करत होता. तिथे कुत्र्यांचे खूप सारे पिल्ले होते, तर अन्वित घाबरत होता, पण आम्ही त्याला सांगितलं खेळ, तू त्यांच्यासोबत मजा कर. तर तो थोडा खेळला. नंतर मग मी दिसलो तर परत घाबरायला लागला आणि तो माझ्याकडे पळत आला. पुढं बसून आम्ही परत निघालो आमच्या शेताच्या रस्त्याने. मधात हे कुत्रे आले होते, आम्हाला जाऊच नव्हते देत. ते थांबा थांबा करत होते, पण आम्ही त्याला शुक शुक करून हटवलं आणि आम्ही निघालो. तो अन्वित बघा पुढे चालला. हे कुत्रे आमच्या मागेच लागले होते, पण आम्ही आमची पाऊल वाट पकडून आम्ही चाललो होतो आमच्या शेताकडे. ते बघा दूरवर एक घर दिसतंय, तिथे आहे आमचं शेत. आम्ही सगळे आमच्या समोर गेले, वहिनी आमच्या समोर निघाल्या, मी आणि माझी वाईफ मागे राहिलो. आम्ही हळूहळू चाललो होतो, कारण की खूप थकलो होतो पहाड चढून. मग लाकडाच्या फाटकामध्ये अंधार आल्या कापसाचे झाड होते. बघा किती सारे झाड होते, मस्त झाड होते. तिच्यात आमचा कुत्रा आमच्या मागे त्या टेकड्यापासून येत होता. बघा कापूस किती आलाय, मस्त लंबे दूरपर्यंत कापूस लावले होते. नंतर पुढे लिंबूचं पण झाड आहे, नंतर बोराचे पण 3-4 झाड आहे. आम्ही सगळे बघत चाललो होतो. नंतर बघा मधात आम्हाला कापसाचे खूप सारं झाड दिसलं. दूरपर्यंत कापूसच कापूस लागला. नंतर आमच्या अन्वितचं फोटो सेशन चालू झालं. मस्त पोज देत होता, एकदम पलटून बघत होता. नंतर हे पालकाचे झाडं, कोथिंबीरचे झाडं, वांग्याचे झाडं, सगळे इथे झाडं आहे. इथूनच बुधवार आणि शनिवार बाजारात माल जातो भाजीपाल्याचा. एकदम ताजा पालक, कोथिंबीर सगळं इथेच भेटतं. नंतर इथे साईडला मुळ्याचे पण झाडं लावले होते, पण ते मुळे खूप लहान होते. तर आमच्या घरचे सगळे बघत होते कुठे काय आहे, खायला कुठे काही भेटतं का. मग अन्वित खेळायला लागला, मस्त उड्या मारत होता. नंतर आमची बायको मस्त बोरं वेचत होती, कारण की वरून बोरं पडले होते, तर ती
वेचत होती. इथे आम्ही पालकाचं झाडाची निरीक्षण करत होतो. मग बोराच्या झाडातून मी बोरं तोडून डायरेक्ट खात होतो. एकदम मस्त गोड गोड टेस्ट होती. मस्त मजा आली. एकदम टेस्टी खायला भेटलं. तसे आमच्या शेतात 3-4 बोराचे झाड आहे, पण त्याच्यातले 2 बोराचे झाड एकदम गोड आहेत. हे अन्वीसाठी पूर्ण नवीनच होतं, तर तो बघत होता हे पालक कशी आहे, कोथिंबीर कशी आहे. थोडी घरच्यासाठी भाजीपाला घेतला होता, बोरं घेतले होते खायसाठी. मग निघालो आम्ही दुसऱ्या साईडला. तिथे पण आम्ही कापसाची शेती केली होती. खूप कापूस लागले होते. मग अन्वित कड्यावर आला, ते मी बघितलं आणि मी कापूस काढून बघत होतो की चांगला झालाय की नाही. खूप चांगला झाला आहे, एकदम मस्त. तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला पूर्णपणे दाखवतो आहे की खूप छान झालेलं आहे. नंतर आम्ही थोडे फोटो काढले, आणि सोबत मस्ती केली. नंतर बायकोसोबत फोटो काढले, आणि सोबत फोटो काढले, एन्जॉय केला. मग फॅमिली सोबत एक फोटो काढले आणि निघालो आम्ही आमच्या परत घराकडे जाताना आम्ही हे कुत्रे आमच्या सोबत आले होते, तर परत आमच्या सोबतच निघायला लागले. आमच्या वहिनी आम्हाला रस्ता दाखवत होते की हा बैलबंडीचा रस्ता आहे, इथून आम्ही बैलबंडी नेतो. आणि नंतर मग आम्ही नदीजवळ पोहोचलो. थोड्या छोट्या मच्छा पण होत्या, पण आम्ही तो शूट नाही घेतला. मग आम्ही हळूहळू निघालो आमच्या घरासाठी. बघा रस्ता किती वर खाली आहे, पण मजा खूप येते. पाऊल वाट म्हणतात त्याला. आम्ही हळूहळू पाऊल वाटेने चाललो होतो. जवळ आलोच आम्ही नदीजवळ. नदी दिसली. तिथून आम्ही क्रॉस करतो. आमचा अन्वित पहिलेच पोचला होता केतन दादासोबत त्याच्या. नदी एवढी स्वच्छ होती की असं वाटत होतं तिथे आंघोळ करावं. तुम्ही बघा किती स्वच्छ आहे नदी. नंतर आम्ही दोघांनी तिथे फोटोशूट केला. मस्त फोटो काढले, एन्जॉय केलं थोडंसं. नंतर मग हळूहळू आम्ही पुढे आलो. नदीजवळच आमची गाडी लावली होती, तर आम्ही गाडीजवळ गेलो आणि थोडंसं फोटोशूट केलं. इथे बघा आम्ही सगळ्यांनी फोटो काढले, मस्त फोटोशूट केला. आमची गाडी एकदम चमकत होती. अन्वितनी पण मस्त पोज दिले. सगळ्यांनी फोटो काढले आणि निघालो आम्ही आमच्या घराकडे परत. नंतर मग घरी थांबल्यावर आम्ही निघालो आमच्या गावाकडे रिटर्न, म्हणजे अमरावतीला. हळूहळू निघालो आम्ही गावातून. लोक सगळे बघत होते की कोण आले हे, पण त्यांना माहीत नाही की मी इथचाच प्रॉपर आहे. नंतर आम्ही निघालो, गावातून बाहेर निघालो आणि लागलो हायवेला. घरी पोहोचून आम्ही आराम केला. इथेच आम्ही आमचा व्लॉग संपवतो. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.